वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी तालुक्यात नीट पेपरफुटीचे धागेदोरे. महाडूक सेंटर येथील संशयित ताब्यात. देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर अर्थात माहेगाव येथून एका संशयिताला ताब्यात घेत चौकशीसाठी मुंबईला नेले आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागातही पेपरफुटी रॅकेटचे जाळे पसरल्याची चर्चा रंगली आहे. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून सुरू असून मंगळवारी विशेष पथक अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले. नाशिक येथील शुभम खैरनार याच्या चौकशीत राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर, माहेगाव येथील धनंजय निवृत्ती लोखंडे याचे नाव समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने केंद्रीय पथकाने धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतले. राहुरी पोलीस ठाण्यात आवश्यक नोंद केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी पुणे मार्गे मुंबई येथे नेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. धनंजय लोखंडे हा वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा त्याचा पेपरफुटी रॅकेटशी नेमका काय संबंध आहे, प्रश्नपत्रिका पुरवठा साखळीत त्याची भूमिका होती का, तसेच आर्थिक व्यवहार झाले होते का याचा तपास करत आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी केंद्रीय पथकाकडून चौकशी सुरू असून स्थानिक पोलिसांनी आवश्यक ती मदत केल्याची माहिती दिली आहे. या कारवाईमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी.